कोहली चषक 2025 आजचा हा शेवटचा दिवस. पहिल्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. या पहिल्या मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून शुभम गायकवाड बॅक टू दी पवेलियन. चलो चेक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शुभमची जागा घेण्यासाठी सूरज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आळपे संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला जर पाहायला गेलं तर अक्षय लाड आणि त्याचबरोबर शुभम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला हिंदूराव तात्या आणि त्याचबरोबर प्रमोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, अर्थातच पुनाळचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये आजच्या दिवसातली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. चलो पहिलं बॅटल पाहायला मिळते. हॅलो हॅलो. अकुट टपाचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. किती धावा मिळतील पाहणं गरजेचं राहणार आहे. 2 धावा. 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या आहेत. या 2 धावेने अकाउंट ओपन झालाय. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये कोतोलीचाच एक गोड आवाज चिमुकला. अर्थातच अयान अत्तार आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये देखील जोडले गेलेत. पहिल्या 2 धावा अर्थातच धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय. हेलो. दोन्ही आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांचा सामना आहे. कोतोली चषक 2025चं आयोजन आपण पाहतोय. भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सतीश अरेंडे याचा पुढचा चेंडू सूरज गायकवाड याच्यासाठी. सुंदर असा फटका. 1 धावेसाठी खेळून काढलेला सूरज गायकवाड. येस नक्कीच एक धाव फलकावरती ऍड झाली आहे. म्हणजे धावसंख्येचं टोटल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकाचा काही प्रगतीपथावरती. लाड आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विस्फोटक बॅटर आळवे संघाचा आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील सातत्याने स्वतःला सिद्ध केले. सातत्याने चांगला खेळ या खेळाडूने देखील आपल्या संघासाठी केलाय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या होते 3. इथे देखील बीट करण्यामध्ये यश आलंय. हे षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3 आणि एका फलंदाजाला अर्थात शुभम गायकवाडला माघारी धाडण्यामध्ये यश आलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात.
सूरज गायकवाड साठी. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, खोलातला बॉल पाहायला मिळतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश याच्यावरती विश्वास दाखवला आणि पहिला चेंडू विश्वासावरती सार्थ उतरणारा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र अजूनही 3 या आकड्यावरती स्थिरावली गेली आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. 4 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. 5 षटकांची ही मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झाल्या आणि या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली राहिली आहे. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुन्हा एकदा वधारत आहे. 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र सिंगल डबलने धावा गोळा केल्या जात आहेत. इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र जबाबदारी पूर्णतः या 2 खांद्यावरती आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर शुभम गायकवाड बाद झाल्यानंतर अक्षय लाड याच्या खांद्यावरती खऱ्या अर्थाने जबाबदारी राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा कुट टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉलला गुल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. सुंदर असा फटका. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. पुनरागमन करण्याचा प्रयत्न राहिलाय. 10 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर थोड्याशा धावा खर्च झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात 5च्या सरासरीने. फक्त आणि फक्त 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकानंतर धावसंख्या होते 10. आता बॉलिंग साठी कोण येते पाहूया. इथं बॉलिंग साठी आलाय प्रमोद चव्हाण, म्हणजेच पुन्हा गावचा एक हार्ड हिटर. यस, प्रमोद चव्हाण गोलंदाजी मार्क वरती. पुण्याचा सुपरस्टार खेळाडू, पुण्याचा रॉक स्टार खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये या खेळाडूने देखील सातत्याने खुल्या गटाचं क्रिकेट असेल, त्याचबरोबर तालुका मर्यादित क्रिकेट असेल, प्रभावित केलंय. दख्खन पन्हाळा संघाचं या खेळाडूने देखील प्रतिनिधित्व केलंय. आता मात्र प्रमोद चव्हाण, पुण्याचा रॉक स्टार खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. स्ट्राइक विंडवर सूरज गायकवाड. पहिला बॉल टप्पा पडला आणि बाहेरच्या बाजूला वळाला. टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड विकेटने आले. अँगल क्रिएट केला
आणि त्यानंतर फलंदाजाला देखील कुठेतरी पाहायला गेलं तर अडचणीमध्ये टाकलं. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. येस, पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल 10 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. 2 सलगचे 2 चेंडू डॉट टाकतोय तो प्रमोद चव्हाण. म्हणजेच पुन्हा गावचा एक हार्ड हिटर त्याला ओळखलं जातं. येस, पुन्हा एकदा ते चित्र. बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल येतोय आणि आता रनआउटच्या स्वरूपात सूरजला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. माघारी परतलाय सूरज गायकवाड बॅक टू दी पवेलियन. सूरज यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे. ती धावफलक अजूनही स्थिरावलाय. यस, इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव वाटायला गेलाय. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये देखील खर्च झाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात 12. तीन षटकानंतर धावसंख्या होते 12. हेलो, आणि आता बॉलिंग साठी आलेला आहे महेश. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो महेश. 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा महेश यांच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. कव्हर पॉइंट मध्ये पकडलाय झेल. संभाजी यांना माघारी परतावं लागतंय. संभाजी बॅक टू दी पवेलियन. संभाजी यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे वैभव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल होत असताना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगले खेळ त्याच्या माध्यमातून साताडे गावामध्ये पाहायला मिळालाय आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
यस, इथे जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या होते 13. यस, इथे खोलातला बॉल उचलून काढलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक प्रमोद चव्हाण आणि अक्षय लाड याला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो. यस, माघारी परतावं लागतंय. अक्षय लाडाला माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का बसलाय. चौथा धक्का बसलाय. अक्षय लाडची खेळी संपुष्टात आली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमरावती दाखल होत असताना आपण पाहतोय आणखीन एक विस्फोटक फलंदाज आळवे संघाचा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल झालाय. हॅलो. यस, अडचण वाढत चालली. आता मात्र आळवे संघाची अडचण वाढत चालली आहे. 13 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर दोन्ही विस्फोटक बॅटर देखील तंबूच्या आश्रयाला. मात्र आता त्यांची जागा घेण्यासाठी अमरोजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दोन खेळाडूंकडे देखील क्षमता आहे. या दोन खेळाडूंकडे देखील ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. आणि आता मात्र तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये या दोन खेळाडूंना करावा लागणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. अपील केली जाते. चला, पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. संदीप लाड यांना माघारी परतावं लागले. म्हणजेच बॅक टू द पॅव्हलियन. आल्याच माघारी परतावं लागतंय शून्यचा चष्मा घालून. यस, माघारी परतावं लागतंय. संदीप लाड अर्थात झॅम्ब्रोस यांना आता मात्र माघारी परतावं लागतंय. गोल्डन डकच्या स्वरूपात 5वा धक्का. अर्धा संघ 13 या आकड्यावरती बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक गायकवाड दाखल होत असताना आपण पाहतोय. तेरा या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिकची संधी असणार आहे. हॅट्रिक बॉल असणार आहे. बॅकफुटला जाऊन हॅट्रिक मिळवली. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मिळवण्याचा कारनामा महेशच्या नावावरती राहिला. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्वतःला सिद्ध केलंय. क्रिकेटच्या आणि आयुष्याच्या खेळामध्ये कोणी कधीच हारत नसतो. जो थांबतो तोच हरतो. जो चालत राहतो तो जिंकतो. आणि आता मात्र या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलंय. हॅट्रिक प्रस्थापित केली आहे. या आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मधली पहिली हॅट्रिक महेशच्या नावावरती राहिली आहे. बॅटिंग साठी आलेला आहे ओमकार गायकवाड. हॅट्रिक प्रस्थापित केली जाते. आणि त्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर ओमकार गायकवाड दाखल होत असताना आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलाय. आता मात्र इथून संघाला बाहेर काढावं लागणार आहे. इथून संघाला एका फायटिंग टोटल पर्यंत नेण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना आता प्रयत्न करावे लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती देखील डॉट बॉल आलाय. 2 षटक या खेळाडूने हाताळलेत. या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. बोलबाला राहिलाय महेशच्या नावाचा. 4 षटकांचा केस समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलर नेम. बॉलिंग साठी आलेला आहे सूरज.
5व्या षटकामध्ये अखेरच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये सूरज यांना आपण पाहतोय 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा बनवल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी पाहायला गेलं तर जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघांच्या गोलंदाजांनी शिकंजा कसलाय. या सामन्यावरती अगदी पहिल्या बॉल पासूनच आपली पकड मजबूत केले आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच आळवी संघाला थोडस बॅकफुट वरती देखील ढकलण्यामध्ये यश आलंय. यावेळी आडवा पॅटने ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एफर्ट्स. वा काय कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळालेत. अमानवीय अविश्वसनीय एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावा वाचवल्यात. अगोदर जर पाहायला गेलं तर गोलंदाजी कमालीची होती, मात्र या बॉल वरती काय एफर्ट्स ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्या मेन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. फटका केला आडवा बॅटने आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. काय एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. बहुमूल्य धावा इथे वाचवल्या आहेत. या कॅच साठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे रवी लहुटे यांच्याकडून, कोतोली गावचे कोच. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका केला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. माघारी परतावं लागतं. विकेट आली आहे. 7वा धक्का बसलाय. 7वा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. ओमकार गायकवाड बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर पारितोषिक आलंय या एफर्ट साठी 100 रुपयांचं पारितोषिक. रवी लवटे सर अर्थातच कोतोली गावचे खोत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक इनिंग संपल्यानंतर. हर्षवर्धन अर्थातच मोने आपल्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच समालोचन कक्षामध्ये येऊन कलेक्ट करून जायचंय. येस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. चला, परत एक पारितोषिक आलंय. महेश पाटील यांच्या साठी 500 रुपयांचं पारितोषिक. रणजित मगदूम अर्थातच महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. चला, दरम्यान जर पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली. 8वा फलंदाज बाद झालाय. 8वा धक्का बसलाय. आणि सॅमी यांना बॅक टू द पॅव्हलियन जावं लागतंय. बॅटिंग साठी आलेला आहे संभाजी बंडा. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा आता मात्र कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. फटका येणार का विशेष हे पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा राहिलाय, गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त 19 धावा खर्च केल्या आहेत. 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू. सरबॅटने फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. जेलची संधी, मात्र नो बॉलचा इशारा आलाय आणि रनआउटच्या स्वरूपात आता मात्र वैभवला माघारी परतावं लागणार आहे. अर्थातच No+1 आणि रनआउटच्या स्वरूपात वैभव बाद. आलेला आहे दिग्विजय.
धावसंख्या होते 21. 21 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल असणार आहे आणि शेवटचा बॉल फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल असणार आहे फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉल वरती काय कामगिरी केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड जमिनीच्या साह्याने वाईडिश लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थांबवला गेलाय. 2 धावेंवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाला 30 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. शेवटच्या दिवसाचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. आजच्या दिवसातली पहिली लढत जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाच्या विरोधामध्ये आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ या दोन्ही टीम्स मध्ये लढत पाहायला मिळाली आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये मर्यादित 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 23 धावा बनवल्या. 24 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. 24 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघ अर्थात जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाला बनवायचं 30 चेंडू आणि येणारी 24 धावांची आवश्यकता आहे. जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय पुण्याचा रॉक स्टार खेळाडू अर्थातच प्रमोद चव्हाण तर त्याच्या साथीने दुसऱ्या बाजूला सतीश जारंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये बनवायच्या 24 धावा. 24 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा संघाच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. बॉलरने बॉलिंग साठी आलेला आहे शिवाजी म्हणजेच आळवे गावचा बंडा.
शिवाजी यांना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट केलं जात आहे. आता मात्र गोलंदाजांवरती जबाबदारी राहणार आहे. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय. आता मात्र धावा बनवायला सुरुवात झाली. 30 चेंडू आणि 24 ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरतीच एक सिंगल आले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडते. 29 चेंडू आणि 23 ची आवश्यकता असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. आळवे स्पोर्ट्स आळवे. आणि एक धाव घेण्यात यशस्वी म्हणजे 2 धावा झालेल्या आहेत. हॅलो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी प्रमोद चव्हाण. यस पुन्हा एकदा एकेरी धाव आली. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल आलेत. 3 धावा डबल कवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. लोअर फुल टॉस बॉल सर बॅटने मिड ऑफ मध्ये पकडला. एक सोपा झेल संपला. फलंदाज सतीश आरंडेचा खेळ. सतीश आरंडे बॅक टू डग आउट. दाखल झालेत. पहिला फलंदाज बाद झालाय. सतीश आरंडे यांची जागा घेण्यासाठी धीरज मगदूम आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. तर मात्र प्रमोद चव्हाणची साथ देणं गरजेचे राहणार आहे. जर पाहायला गेलं तर धावा फलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे. कारण या मैदानावरती दोन्ही संघांना अनुभव आहे. या मैदानाचा दोन्ही संघांना अनुभव आहे. खेळपट्टीचा अनुभव आहे. त्यामुळे दोन्ही संघ अजूनही हा सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ संघर्ष करतायत. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर सामन्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइडला टर्न केलं जातोय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलू शकतं. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतं. 3 आकड्यावरती धावफलक जाऊन स्थिरावलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्याचबरोबर या सामन्यासाठी पंच, या स्पर्धेसाठी पंच अर्धादळच कोतोली गावचा हार्ड हिटर बॅट्समन, त्याचबरोबर विराट कोहली म्हणून ज्याला ओळखलं जातं योगेश पाटील, आणि त्याचबरोबर मगर सर लातूर एक्सप्रेस म्हणून ज्यांना त्यांच्याकडे पाहिलं जातं, या स्पर्धेचे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये ओमकार गायकवाडला आपण पाहतोय. 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये पाहायला गेलं तर अजूनही 21 ची आवश्यकता. अजूनही या सामना संपलेला नाहीये. लो स्कोरिंग टोटल असेल तरी देखील लो स्कोरिंग टोटल हे सामने अगदी अटीतटीचे पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. प्रमोद चव्हाणला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. जशी ते आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉलचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पहिला चेंडू अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील आलंय. ओमकार गायकवाड कुठेतरी पाहायला गेलं तर प्लॅनिंगने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. रणनीत्या आखल्या जात आहेत. त्यांना देखील माहिती आहे 23 चेंडू मध्ये 21 धावा अजूनही बनवायच्या. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही टीम्स अगदी जर पाहायला गेलं तर तुल्यबळ संघ आहेत. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुसरा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. अशा प्रकारच्या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा कमबॅक केलं जाऊ शकतं. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन केलं जाऊ शकतं आणि तोच प्रयत्न आता सध्याच्या घडीला आळवे स्पोर्ट्स आळवे संघ मैदानाच्या आतमध्ये करतायत. खोलातला बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक चालू आहे. कुठेतरी पाहायला गेलं तर जशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच पूर्वार्धाच्या खेळामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाने केली तशाच प्रकारची गोलंदाजी तर मात्र आळवेचा संघ देखील करतोय. आळवे संघ देखील हार मानायला तयार नाहीये. 21 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली म्हणजेच इक्वेशन समीकरणाचा विचार केला तर 20 चेंडू आणि 20 धावा रन बॉल इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर जशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये राहिली तशा प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आळवे स्पोर्ट्स आळवे संघ काही पहिल्या 2 षटकांमध्ये करताना पाहायला मिळतोय. जशी ते कव्हरच्या दिशेमध्ये फटका केला जातोय. फक्त आणि फक्त टाइम केलंय बॉलला. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिली 2 षटक समाप्त. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 17 धावा.
तिसऱ्या षटकामध्ये संभाजी यांना आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी संभाजी यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या 17 धावा. धावसंख्या होते 7. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 18 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जातोय. गोशांकित डिक्लेअरच्या 2 क्षेत्र धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकामध्ये संभाजी आपल्याला पाहायला मिळतात ऑन म्हणजे स्क्रीन 17 मेगा चेंडू आणि स्क्रीन वरती. 15 धावांची गरज आहे. सतरा चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये बनवायच्या 15 धावा. 15 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका. 2 धावा धावफलकावरती. डिक्लेअरच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 11 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. हेलो. सोळा चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये अजूनही 13 धावा बनवायच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. संपर्कात इतकासा खास नव्हता. रनआउटची संधी फेकी करा पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहिला. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारेल. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्धा पल्ला गाठला जातोय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा. येणारे 16 चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट रक्षक तैनात आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी आता मात्र 15 चेंडू आणि या 15 चेंडूंमध्ये 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आपण पाहतोय कोतोली चषक 2025 आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची पहिली लढत. जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाच्या विरोधामध्ये आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये लढत पाहायला मिळते. खोलातला बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा मनगडाच्या साह्याने रोल केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. फेकी करा पाहायला मिळाले. फेकी कुठेतरी करा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा चुकी झाल्यात. चुका झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आळवे स्पोर्ट्स आळवे संघ फेकाफेक करतोय. 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. त्या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वधारेल 16 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण सोपं झालंय. कारण या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी पुन्हा संघाला 14 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. हेलो. 14 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ. आणि स्ट्राइक एंड वरती धीरज मगदुम. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्तकावरती दस्तक येतोय षटकार 6 धावेंसाठी. आजच्या दिवसातला पहिला षटकार आलाय धीरज मगदुमच्या बॅट मधून. आणि धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावरती. ही स्पर्धा आपण पाहतोय KGC लाईव्हच्या माध्यमातून. अर्थातच ओमकार पाटील सर यांची टीम या स्पर्धेमध्ये जोडली गेली. खोलातला बॉल आता मात्र कुदून काढलाय. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 23 या आकड्यावरती. तेवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
फलकावरती आपण पाहतोय. हॅलो 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 23 धावा धावफलकावरती हॅलो, आपण पाहतोय. हेलो 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 गोलंदाजी मार्क वरती हॅलो. आपण पाहतोय. नंदकुमार यांना पाहतोय. एका धावेची गरज आहे. आडवा बॅटने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. आता मात्र विकेट आली माघारी परतावं लागतंय. धीरज मखदूम दुसरा फलंदाज बाद झालाय. धीरज मखदूम बॅक टू दी पवेलियन. धीरज मखदूम यांची जागा घेण्यासाठी कोण आहे ते पाहूया. हेलो हेलो धीरज मखदूम यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे महेश. हेलो हेलो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धावाला डॉट बॉल येतोय. हेलो 23 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलं जात आहे. 10 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धावाला डॉट बॉल येतोय. म्हणजेच धावसंख्या अजूनही 23 या आकड्यावरती स्थिरावते. 9 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये आता मात्र जर पाहायला गेलं तर वर्चस्व राहिलंय जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाचं. हेलो सरबाटने पुन्हा एकदा फटका केला. विजयाची धाव आली आहे. सामना जिंकला. या आजच्या दिवसातल्या कोतोली चषक 2025च्या अंतिम दिवसातल्या पहिल्या सामन्याचा विजयी संघ अर्थातच जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ ठरतोय. आजच्या दिवसातला पहिला संघ विजयी होणारा. हेलो यानंतरचा सामना माडीवाडी स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात जय हनुमान स्पोर्ट्स पुणे. नाणेफेकसाठी यायचंय. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाच्या विरोधामध्ये महाडिकवाडी स्पोर्ट्स दोन्ही टीम्स कॅप्टन. चला मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचंय. हेलो हेलो नाणेफेकसाठी यायचंय. टॉस साठी यायचंय. रंगराव स्पोर्ट्स माडिकवाडी त्यांच्या विरोधात जय हनुमान स्पोर्ट्स पुणे. यानंतरचा होणारा सामना रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ. हेलो जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाच्या विरोधामध्ये रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडीचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. आपल्याला बॅटल पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातला कोतोली चषक 2025चा अंतिम दिवस. चला 100 रुपयांचं कॅश प्राइज मोना यांच्यासाठी. हर्षवर्धन यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. हेलो कोणाच्या हस्ते हेलो रंगराव स्पोर्ट्स माडिकवाडी त्यांच्या विरोधात जय हनुमान स्पोर्ट्स पुणे. चला कॅमेरामॅन थोडस इकडे फोकस करायचं.
₹100 कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ट्रॉफी देखील दिली जाते. कोतोली गावचे खोत अर्थातच हेलो. रवी लवटेसर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र ₹100 पारितोषिक आणि एक चमचमाती ट्रॉफी हर्षवर्धन अर्थातच मोना त्याच्या एफर्ट साठी त्याच्या प्रयत्नासाठी हे पारितोषिक आलंय. हेलो. आणि नाणी फेक होत आहे. हेलो. चला यानंतरचा होणारा सामना आलेत की. रंगराव स्पोर्ट्स रंगराव महाडिकवाडी स्पोर्ट्स त्यांच्या महाडिकवाडीच्या विरोधात विरोधामध्ये जैन स्पोर्ट्स पुन्हा. नाणी फेक होत आहे दोन्ही सामन्यांच्या मधोमध. कॅमेरामॅन फोकस करायचंय. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. उजव्या बाजूला समालोचन नाणेफेक. कक्षाच्या नाणेफेक केली जाते. आजच्या दिवसातली दुसरी लढत कोतोली चषक 2025 फायनल डे ची दुसरी लढत. एका बाजूला महाडिकवाडी रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ. नाणेफेकीचा कौल रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडीच्या बाजूने लागलाय. चला आपला निर्णय देखील आमच्या बाजूला लवकर येऊ दे. लवकरात लवकर निर्णय सांगायचाय. रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी. हेलो. लवकरात लवकर निर्णय सांगायचाय. हेलो. लवकरात लवकर निर्णय सांगायचाय. हेलो. हेलो. लवकरात हॅलो, लवकर चेक निर्णय करू. सांगायचाय. रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी. सागर महाडिक. लवकरात लवकर निर्णय सांगायचाय. हेलो. 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 रंगराव स्पोर्ट्स निर्णय सांगायचा लवकरात लवकर. हेलो. 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 रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी निर्णय सांगायचोय. हेलो. निर्णय सांगायचोय. आणि रंगराव स्पोर्ट्स गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा याला महाडी फलंदाजीचा निर्णय दिलाय. लवकरात लवकर सामना चालू करायचाय. रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी. लवकरात लवकर सामना चालू करायचाय. आजच्या दिवसातली दुसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला
रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडीचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करणारा संघ तर दुसऱ्या बाजूला रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडीचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये हे बॅटल हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडीच्या बाजूने लागला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाला. हेलो, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी. हेलो, हेलो, बॅटिंग साठी निर्णय सांगितलेला आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे सागर माडिक. हेलो, हेलो, जय हनुमान स्पोर्ट्स. हेलो, जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा सलामीची जोडी पटवून द्यायचे. हेलो, हेलो, सलामीची जोडी पाठवून द्यायचे जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा त्यांच्या विरोधात रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी. लवकरात लवकर सामना